पावसाच्या हलक्या सरी खिडकीवर अलगद आपटत होत्या. संध्याकाळचा तो वेळ जिथे दिवस आणि रात्र एकमेकांना स्पर्श करून जातात. सायली खिडकीत उभी होती. तिच्या हातात गरम चहाचा कप होता, पण तिचं मन मात्र कुठेतरी हरवलं होतं. आज पुन्हा तोच दिवस, ज्या दिवशी तिच्या आयुष्यात काहीतरी बदललं होतं. ती हळूच हसली. किती वेड्यासारखी झाली आहेस तू, सायली, ती स्वतःशीच म्हणाली. 3 वर्षांपूर्वी सायली पुण्यात नवीन नोकरीला लागली होती. एका छोट्याशा कॅफेमध्ये ती रोज संध्याकाळी बसून पुस्तक वाचायची. तिचं जग फार साधं होतं. पुस्तक, पाऊस आणि शांतता. त्या दिवशीही तिथेच बसली होती. प्रेम म्हणजे काय या विषयावरचं पुस्तक ती वाचत होती. तेवढ्यात अचानक कोणीतरी तिच्यासमोर येऊन बसलं. एक्सक्यूज मी, इथे बसायला हरकत नाही ना? एक आवाज आला. सायलीने वर पाहिलं आणि क्षणभर थबकली. डोळ्यात एक वेगळीच चमक, चेहऱ्यावर हसू आणि एक सहजपणा. हो बसा. ती थोडी गोंधळली. मी आदित्य, तो म्हणाला. सायली ती हळू आवाजात म्हणाली. त्या दिवसापासून त्यांच्या गप्पांची सुरुवात झाली. आदित्य खूप बोलका होता. त्याच्या गोष्टींमध्ये मजा होती. जीवनाबद्दल एक वेगळाच दृष्टिकोन होता. सायली मात्र शांत, पण त्याच्या प्रत्येक शब्दाला ती हरवून जायची. तुला पाऊस आवडतो का? आदित्यने एकदा विचारलं. खूप, सायलीने उत्तर दिलं. मग एक दिवस भिजायला जाऊया का? तो हसत म्हणाला. सायलीने काहीच उत्तर दिलं नाही, पण तिच्या चेहऱ्यावरचं हसू सगळं सांगून गेलं. एक संध्याकाळ, आकाश काळढंग झालं होतं. पाऊस सुरू झाला. चल ना, आदित्यने तिचा हात धरला. अरे लोक बघायला, ती म्हणाली. लोकांना बघू दे, आज आपला दिवस आहे. ते दोघं पावसात भिजत चालत होते. रस्त्यावरचे दिवे, पाण्यातलं त्याचं प्रतिबिंब आणि त्यांच्या हसण्याचा आवाज. सायली, आदित्य अचानक थांबला. हां, तुला माहिती आहे का तू माझ्यासाठी काय आहेस? सायलीचं हृदय जोरात धडधडू लागलं. काय? माझं सगळं काही. त्या क्षणी वेळ जणू थांबली. मी तुझ्यावर प्रेम करतो सायली. त्या शब्दांनी सायलीचं जग बदललं. ती काही क्षण काहीच बोलली नाही. आदित्य थोडा घाबरला. सायली, काहीतरी बोल ना. ती त्याच्याकडे पाहत असली. मी सुद्धा. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला. ते दोघं एकमेकांच्या जवळ आले आणि पावसाच्या साक्षीने त्यांचं प्रेम अधिक घट्ट झालं. सगळं छान चाललं होतं, पण आयुष्य कधी सरळ नसतं. एक दिवस आदित्यने सांगितलं, सायली, मला मुंबईला जावं लागणार आहे जॉबसाठी. सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. किती दिवसांसाठी? कदाचित कायमचं. तिचं हृदय तुटलं. आपण? ती थांबली. आपण कायम राहू, तो म्हणाला. सुरुवातीला सगळं ठीक होतं. फोन, मेसेज, व्हिडिओ कॉल. पण हळूहळू अंतर वाढत गेलं. कॉल कमी झाले, मॅसेज उशिरा यायला लागले. सायली एकटी पडली. ती पुन्हा त्या कॅफेमध्ये बसायची, पण आता तिच्यासमोर कोणी नव्हतं. एक दिवस, सायली, मला वाटतं आपण थोडा ब्रेक घ्यावा. त्या एका मॅसेजने तिचं सगळं कोसळलं. तिने खूप वेळ फोनकडे पाहिलं, पण काहीच उत्तर दिलं नाही. सायली अजूनही त्या कॅफेमध्ये येते, आजही. पण आज काहीतरी वेगळं होतं. कोणीतरी तिच्यासमोर बसलं. एक्सक्यूज मी, इथे बसायला हरकत नाही ना? तोच आवाज. सायलीने हळूच वर पाहिलं. आदित्य. ती काही क्षण काहीच बोलली नाही. सायली, मला माफ कर. मी खूप चूक केली, पण आजही मी तुझ्यावर तितकंच प्रेम करतो. सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. इतक्या वर्षांनी का आलास? कारण तुझ्याशिवाय काहीच पूर्ण वाटलं नाही. सायली उठली. काही क्षण शांतता होती आणि मग ती हळूच म्हणाली, कॉफी अजूनही तशीच आहे. आदित्य हसला. आणि तू? सायलीने त्याच्याकडं पाहिलं. मी अजूनही तुझीच आहे. खिडकीबाहेर पुन्हा पाऊस सुरू झाला. ते दोघं एकत्र बसले. काही प्रेमकथा संपत नाहीत, त्या फक्त थोडा वेळ थांबतात आणि पुन्हा नव्याने सुरू होतात.